नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तपोवन तालुका जाफराबाद जिल्हा जालना या गावामध्ये एक्सपर्ट 55 हे सोयाबीन बघण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी आज इथं आलेलो आहेत. आज हे जे काही क्षेत्र आहे हे साधारणतः एक्सपर्ट 55चं हे क्षेत्र आहे. साधारणतः कंपनी जे दावा करते की एक्सपर्ट 55 ही व्हेरायटी खूप जबरदस्त आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आज हे बाबा आहे यांनी एक्सपर्ट 55च्या साधारणतः 2 बॅग या क्षेत्रात लागवड केलेली आहे. आज तुम्ही बघू शकता, हे बघा ही व्हेरायटी जी आहे तर साधारणतः याच्यामध्ये 4 दाण्याच्या ज्या शेंगाचं प्रमाण आहे साधारणतः 75 ते 80% याच्यामध्ये 4 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण आहे. दाणा एकदम बोल्ड आहे. आज रोजी बाबा किती दिवस झाले या व्हेरायटीला? 70 दिवस. आज 70 दिवसाची ही क्रॉप आहे. म्हणजे 70 दिवसाच्या क्रॉपमध्ये साधारणतः आज तुम्ही बघू शकता की याला 4 दाण्याच्या शेंगाचं किती प्रमाणात त्याला शेंगा लागलेल्या आहे. साधारणतः आता आम्ही प्लॉटच्या मध्यभागी आहे. आता काही शेतकरी म्हणतात की नाही, तुम्ही एखादं झाड तुम्ही आयडेंटिफाय करून एखादं झाड तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय, परंतु शेतकरी मित्रांनो तसं काही नाही आहे. ह्या प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता, प्रत्येक झाडाला साधारणतः 200 ते 250 300 पर्यंत शेंगा आहे. तुम्ही बघू शकता, प्लॉट पूर्ण असं दाखवा. साधारणतः प्रत्येक झाडाला 200 ते 250 300 प्रमाणात शेंगा आहे. बाबा, इतर वाणाच्या तुलनेमध्ये हे वाणात काय तुम्हाला चांगलंपणा लागला? नंबर 1 आहे. बरं, मला आता एक सांगा की ह्याच्यावरती बाकीचे जे वाण आहे XYZ किंवा जे काय असेल, आपल्याला कोणत्याही कंपनीचं आपल्याला हे नाही करायचं आहे, साधारणतः त्या वाणामध्ये आणि या वाणामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? डबलचा फरक आहे. बरं, तुमचं पूर्ण नाव सांगा. अण्णा पाटील, अण्णा शेणपळ कोरडे. अच्छा, अण्णा साहेब शेणपळ कोरडे. अच्छा, अण्णा शेणपळ कोरडे. एक कोरडे साहेब आहे, तुम्ही बघू शकता, प्रगतिशील शेतकरी आहे. आणि इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश देऊ शकता? बाकीच्या शेतकऱ्यांना काय बोलू शकता की व्हेरायटी कसं आहे? चांगली आहे. अच्छा. बरं. बाकी इतर वाणाच्या तुलनेमध्ये याला फवारी वगैरे कमी लागले? हा, बाकीच्या तुलनेमध्ये रोगराई वगैरे काय? सध्या रोग नाही. अच्छा, आपण एक प्लॉट बघितला, ते पिवळा पडला. त्याच्यामध्ये काही आहे का असं पिवळं पडायचं काय आहे का? बिलकुल नाही. बरं. काय वाटते, हे वाण किती उत्पादन देईल अशी अपेक्षा? आता असं अंदाज आहे बापा की कमीत कमी 15, 16, 17 क्विंटल व्हायचे. 15, 16, 17. म्हणजे आता तुम्ही म्हणजे प्रगतिशील शेतकरी आहे असं तुम्ही बघितलं की एवढं जर शेंगा असेल तर हे निश्चितपणे तुम्हाला आता त्या वराठीला दुसऱ्या 3 दाणीलं त्याच्या याच्या शेंगा कमी पाड्या तरी त्याच्यात 4 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण जास्त. बरं. धन्यवाद.